धन्यवाद करण काळमूर के. तर बघा आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळतोय ढवळेपाडा विपक्ष लिटिल स्टार धारोळ. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला तर ढवळेपाडा या संघाने निर्णय घेतलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलंय धारोळ या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात अनिल आणि जितेंद्र शेंडे. स्ट्राइक एंडला फलंदाज असेल अनिल, नॉन स्ट्राइक एंडला जितेंद्र शेंडे. तर गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज सचिन केवने. डावखुराचा वेगवान गोलंदाज तेर तर्राज गोलंदाज ढवळेपाड्याची एक्सप्रेस ढवळेपाड्याची अंगबान शान सचिन केवने पहिलं षटक घेऊन आलाय पंचांच्या डाव्या बाजूने. तर नक्कीच हा सामना 4 षटकांचा असेल यात काहीच शंका नाहीये. तर गोलंदाज सचिन सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल पहिल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन लेट कटच्या साहाय्याने खेळून काढले चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत या 2 धावा घेण्याचा अवधी होता. या 2 धावेच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र ओपन केलंय ते फलंदाज अनिल याने. तर पहिल्या चेंडूवर संधी देखील निर्माण केली होती गोलंदाज सचिन याने. प्रवीण कुठेतरी चुकी करतोय आणि या चुकीचे रूपांतर मात्र 2 या धावेमध्ये झाले. तर दाफोलाकाचा श्रीगणेश येतो ओपन झालाय फलंदाज अनिलच्या फळीतून या 2 धावा निघाल्या. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना पाहायला मिळतोय लिटिल स्टार धारोळ विपक्ष जय हनुमान ढवळेपाडा. इथे मात्र फुलर लेंथ डिलिव्हरी गुडनाथ टेक तमाशा देख चेंडू 1 बाउन्स वर द लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने झाला फरार. फलंदाज अनिलच्या फळीतून आलेला देखना फटका जाऊन पोहोचलाय तो चौकार. डीजे डीजे मास्टर. तर बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर ज्या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो तोच फटका पाहायला मिळाला. इथे मात्र इनसाइड आउटच्या मधून खेळायचं होतं मात्र कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन अनिलच्या मदत फुलटाच चेंडू होता. संधी आली होती मात्र संधीचा सोनं काही करता येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता वेगवान चेंडू हाताळला गोलंदाज सचिन केवने यांनी तिसरा चेंडू निर्धाव हाताळतोय. तर बघा क्षेत्र नक्षीमध्ये वारंवार बदल केला जातोय. 30 सर्कल मध्ये हे चेंजेस करताना नक्कीच संगणक सुनील केवने स्टंटच्या मागे उभा आहे. तर निर्विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर उभे आहेत. इथे मात्र अतिशय देखना फटका चेंडूच्या गतीचा वापर चेंडू शॉट गली क्षेत्ररक्षकाला बीट करून त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक दर्जेदार फटका तंत्रसिद्ध फटका चौकार. डीजे तर बघा मी तर म्हणले की चांगली सुरुवात फलंदाज अनिलच्या फळीतून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 10 फलकावर 10 पाहायला मिळते तब्बल 10 धावा. इथे मात्र फुल टॉस चेंडूचा गॅप शॉट सिलेक्शन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अतिशय देखना फटका कुठेतरी आठवण करून दिली विराट कोहलीची. फलंदाज अनिल शेंडेने चेंडूला बिडकम दिलं एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू सीमारेषा पार आणखीन एक दर्जेदार फटका चौकार. डीजे नक्कीच पंचांचा सवीरचा इशारा अवंतरच्या रूपात एक धाव मिळेल ती ढवळेपाडा या संघाला दाफलक जाऊन पोहोचली. तब्बल 15 धावा दाखल करू एक चांगली सुरुवात फलंदाज अनिलच्या माध्यमातून लेटेस्ट धाव संघाकडून सलामीचा आलेला हा एक शूर योद्धा एक वेगवान गोलंदाज सामना करताना आतापर्यंत 15 धावा जमा केल्यात. मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावले होते. दिस इज ह्यूज अँड मॅक्सिमम विकेट 6.
पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आपल्या या लाडक्या प्रेक्षकांचं संध्याकाळच्या या अंतिम सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो माणगाव चषक 2019 मध्ये. तर बघा चालू सामना पाहायला मिळतो. ढोळगाव विपक्ष धारोळ, जय हनुमान ढोळेपाडा विपक्ष लिटिल स्टार धारोळ. तर नाणेफेकाचा कौलजींनी निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती तब्बल 21 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश केवण्याचा वापर केला जातोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटने मार केला. स्ट्राईक एंडला फलंदाज जितूसाठी सुरेख फटका. फलंदाज जितूचा दणका. चेंडू झाला फाईन लेगच्या दिशेने फरार. जितूच्या बॅट पुन्हा देखना फटका जाऊन पोहोचलाय तो चौकार. डीजे तर बघा फलंदाज अनिलने आतापर्यंत तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार लगवला. तर फलंदाज जितू देखील चांगली फटकेबाजी करतोय. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल देखील ठरला. मात्र क्षेत्ररक्षक नंदू चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावफलकावर एकूण धावा पाहायला मिळतील तब्बल 26 धावा. तर एक पॉझिटिव्ह सुरुवात म्हणता येईल. धडकेबाज सुरुवात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लिटिल स्टार धारोळ या संघाची. तर आक्रमक पवित्र धारण केलं या दोन्ही फलंदाजांनी, फलंदाज अनिल शिंदे आणि जितू शिंदे यांनी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलं. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट गलीमध्ये क्षेत्ररक्षक संकेत केवणे याच्या मार्फत चेंडू हुलकावणी दिली होती. मात्र स्वतःला बॉडी बॅलन्स केलं. एका हाताने चेंडूला फील्ड गेलं तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. तर चौकार आल्यानंतर गोलंदाज हरेश केवणे कुठेतरी कमबॅक करतोय. पुढील 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करत या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उभाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू फक्त टॅप केला. पूर्ण संख्या चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक केले तर गोलंदाज हरेश यांनी पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्याच्या पुढील 3 चेंडूवर 3 सिंगल. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी या 2 संघादरम्यान पाहायला मिळते या चालू सामन्यामध्ये. मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडूपर्यंत प्रवीण नक्कीच पोहोचेल. 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. अतिशय देखणे गोलंदाजी गोलंदाज हरेश केवणे, एक अनुभवी गोलंदाज, अनुभव सिद्ध करताना इथे या सामन्यामध्ये 3ऱ्या राऊंडचा हा सामना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना 3ऱ्या फेरीतील 3रा सामना असेल. पहिला दिवस गाजवला तो गोरेगाव या संघाने, दुसरा दिवस गाजवला कासगाव या संघाने आणि येथे मात्र हे 2 संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना नक्कीच पंच पुरस्कारांचा इशारा करता. चेंडू खराब आहे. अवंतरच्या रूपात आणखीन एक धाव मिळेल. सोयरी चेंडूची सांगता. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल तब्बल 30 धावा. इथे मात्र फटका फसलाय. एलिव्हेशन मिळत नाहीये आणि क्षेत्ररक्षक सचिन चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत नक्कीच झेल बाद होईल. फलंदाज जितू शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
तर कमबॅक करून दिले ते गोलंदाज हरेश केवने. पहिल्या षटकात तळला गोलंदाज सचिन केवने यांनी तब्बल 21 धावा खर्च केला पॉवर प्लेचा पहिल्या षटकात तळण्यासाठी. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हरेश केवने आणि फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला. एक गडी देखील बाद केला. तर वन डाऊन चाललेला फलंदाज मैदानात सुनील केवने. सुनील आणि अनिल हे दोन बंधू मैदानात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सांघिक कुडतील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म उर्दू किटने मारा करेल. जितेश केवने अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. चेंडू खूप वेगवान असल्यामुळे प्रॉपर टायमिंग काही करू शकला नाही फलंदाज सुनील. आणि दरम्यान भूषण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत नक्कीच सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 31 धावा. धावफलकावर एक गडी बाद असताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या लिटिल स्टार धारोळ या संघाच्या. तर इथे मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटलेला हा चेंडू गोलंदाज जितेश केवणे याचा पंच फिरोज खान सर इशारा करतात. चेंडू खराब आहे, स्वर आहे, अवांतरच्या रूपात आणखीन एक धाव मिळेल. आणि धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे सरकते. 32 धावा. धावफलकावर एक गडी बाद असताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या लिटिल स्टार धारोळ या संघाच्या. इथे मात्र खूप अगोदर स्ट्रोक केले पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात. मग चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आला आणि फलंदाज अनिल इथे मात्र पूर्णतः बीट झाला. दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 33 धावा. इथे मात्र ब्लॉक हॉलचा वापर. पंचांकडे अपील केलं होतं यष्टीरक्षकाने मात्र पंचांनी अपील फेटाळलंय. नक्कीच बॅट कट असेल आणि एक धाव मिळेल. चांगल्या प्रकारची गोलंदाज जितेश केवने याच्या मार्फत पाहायला मिळते. गोलंदाज हरीश याने आपल्या संघाला कमबॅक करून दिले. दुसऱ्या षटकात फक्त 9 धावा खर्च केला. एक गडी देखील बाद केला. आणि इथे मात्र गोलंदाज जितेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्याने फक्त 4 धावा खर्च करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द लेग स्टंप. पंच फिरोज खान सर इशारा करतात. चेंडू खराब आहे, स्वर आहे, आणखीन एक धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपात. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे सरकेल. धावफलकावर एकूण धावा पाहायला मिळतील त्या 35 धावा. तर नक्कीच बघा जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करता त्यानंतर मात्र येणारा एखादा वाईट चेंडू आणि त्यानंतर येणारा एखादा मोठा फटका नक्कीच सामन्यामध्ये रूप बदलून टाकतो. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. सचिन चेंडू पर्यंत पोहोचेल. कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. फलंदाज अनिल शिंदेच्या वाजवी खेळीचा अंत. अनिल शिंदे बॅक टू द पवेलियन डिझर्व. तर बघा अनिलने आपल्या संघासाठी 10 चेंडू आणि 22 धावांचं योगदान दिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अनिलसाठी. चांगल्या प्रकारची खेळी आपल्या संघासाठी केली. नवीन फलंदाज मैदानात अतिशय देखना फटका. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षण मात्र सजवले डीप थर्डमॅन रिजन मध्ये चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत या 2 धावा सुनीलच्या फळीतून. तर अनिल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय त्याचाच बंधू नरेश शेंडे. तर षटकातील अंतिम चेंडू धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल तब्बल 37 धावा. 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे मात्र फटका चांगला आहे. एलिव्हेशन देखील चांगलं मिळालंय. चेंडू आउट ऑफ द पार्क. वाघाची धाड खोदला पहाड. छत्रपतींचा छाबा ठोकतोय 6 धावा. षटकार डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर. दासंग दाफलकर पाहायला मिळेल तब्बल 43 धावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करणारा धाराव संघासाठी अंतिम षटक घेऊन आला तो गोलंदाज संकेत केवने, ज्याने पहिल्या 2 सामन्यामध्ये अंतिम षटक हाताळलं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती, 1 गडी देखील बाद केला होता. तोच संकेत अंतिम षटक घेऊन शॉटपी चेंडूला बिडकावून दिले. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषा पार कव्हरच्या दिशेने मारलेला देखना फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे गाणं घातलाय या फलंदाजांनी. प्रथम फलंदाजी करणाऱ्या धारोळ संघाने धावसंख्या दाफलकर पाहायला मिळेल तब्बल 49 धावा. स्वागत केलंय संकेतचं षटकाराने फलंदाज नरेश शेंडे याने. षटकार आल्यानंतर बघा आडव्या बॅटने खेळण्याचा केला प्रयत्न पूर्णपणे ठरला. असफल. चेंडू विसरला तो यष्टिरक्षक सुनील केवनेच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्फत गोलंदाज संकेत केवनेच्या मार्फत. तर चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर देखना फटका देखील पाहायला मिळाला. कव्हर झोन मध्ये चेंडूला खेळून काढलं आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक बघा दुसरा निर्धाव चेंडू हाताळलाय तो गोलंदाज संकेत यानं बघा षटकार देखील लगावला. त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय तो गोलंदाज संकेत केवने. फलंदाज नरेश शेंडेला मात्र येते संकटात टाकताना. येथे मात्र नक्कीच कुठेतरी सुनील शेंडे, आपण नक्कीच नॉन स्ट्रायकिंगला उभे आहात, आपण तो चेंडू खेळू शकत नाही. तर पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा नरेश शेंडे. तर चेंडू आता मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध. येथे मात्र फलंदाज नक्कीच बाद होईल. सुनील शेंडे बघा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला सुनीलच्या माध्यमातून. मात्र चांगल्या प्रकारचं थिंकिंग सुनील केवनेनं दाखवलं आणि चांगला कलेक्टिंग गोलंदाज संकेत केवनेच्या माध्यमातून. दरम्यान धावांचा अर्धशतक नक्कीच पूर्ण केलंय या अंतिम सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील धारोळ संघाने तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. धारोळ संघाने 51 धावा दाफलकावर लगवल्या. आतापर्यंत फलंदाजी करताना 2 चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या पहिल्या सत्रातील क्वार्टर फायनलचा हा तिसरा सामना पाहायला मिळतोय. जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष लिटिल स्टार धारोळ. मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडू पूर्णपणे बीट झाला. तो फलंदाज नरेश बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करतो तो गोलंदाज संकेत. बघा 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, फक्त 8 धावा खर्च केल्यात. आपल्या संघासाठी नेहमीच अंतिम षटक घेऊन येणारा हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, नक्कीच कमबॅक करून देतोय आपल्या या संघाला. इथे मात्र चांगला फटका जागा बनवून खेळा शफल झाले होते. इथे मात्र चेंडूला बीड काढून दिलं फाईन लेग झोन मध्ये. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, दणदणीत चौकार. तर नक्कीच धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळेल तब्बल 55 धावा. तर 56 धावांचं टार्गेट असेल. अब तक 56 धावा चेस करताना धावांचा पाठलाग केला जाईल की धावा डिफेन्स केल्या जातील. तर या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया हे दोघांचे एक बुलंदाबाज करण काळन उर्फ खेखे यांना. डीजे
पुन्हा एकदा VCC चषक 2019 या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तिसरा उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर आहे। थर्ड क्वार्टर फायनल धारोळ विपक्ष ढवळेपाडा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान इथे फर्स्ट सेशन मध्ये फलंदाजी करत असताना धारोळ संघाची धावसंख्या 55, 56 धावसंख्येचं लक्ष आहे। 56 टार्गेट आहे। 24 चेंडू 56 धावेचं समीकरण इथे पाहायला मिळते। आकडचे दोन फलंदाज ढवळेपाडा संघाचे स्ट्रायकिंग एंडला सुनील केवळे आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षद केवणे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज जितेंद्र शिंदे। थर्ड क्वार्टर फायनल ऑफ VCC चषक 2019 पहिला चेंडू इथे आडवा बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि त्यानंतर चेंडू मात्र डब्बा पडल्यानंतर जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि धाव चेंडू चांगली सुरुवात यावरला पहिल्या षटकाची। पहिला चेंडू हाताळत असताना इथे जितेंद्र शेंडेच्या माध्यमातून 56 धावा बनवायच्या आहे। इथून मात्र जो संघ विजयी संपादन करेल तो या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल। फुल लेनचा चेंडू ऑन साइडला शॉट स्क्वेअरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेवाचा कॉल आहे। डेंजरला धावतो या ठिकाणी आपण बघू शकाल। बॅकिंगला क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू चाला ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव इथे कंप्लीट केली जाईल। नक्कीच इथे कदाचित तिथे टार्गेट झालं असतं गोलंदाजाचं तर तिथे बाद झाला असता फलंदाज आपण बघू शकाल। तर हर्षद तसं काय होत नाही। ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव, एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती आणि या 3 धावेच्या माहितीने इथे श्री गणेश होत असताना आपण बघतोय ढवळेपाडा संघाच्या धावसंख्येचा। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय या ठिकाणी। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केला जातो। एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे डीप मध्ये। इनफील्ड मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉट कव्हर पॉइंट, शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग। हा चेंडू सरळ बॅटने समोर क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनला एक टपक येत असताना त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू। या सत्रामधला हा पहिला चौकार येतोय फलंदाज हर्षद केवणेच्या बॅटमधून। पण बघू शकाल हा चौकार तो हर्षदच्या बॅटमधून धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावरती पाहायला मिळते। जितेंद्र शिंदेचे षटक इथे आपण बघू शकाल। चेंजअप पेस होता, अपील केले डायरेक्ट तिथे झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला। अपील पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज तिथे सुरक्षित पॉपिंग मध्ये रिटर्न येत असताना आपण बघतोय सुनीलला। इथे अगोदर नक्कीच काय झालं, इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू टप्प्यापर्यंत आतमध्ये आला, पाडला बॉस झाला, पायचीचा अपील झाला। नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज सुनीलने धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट देखील त्या ठिकाणी झालं होतं परंतु फलंदाज सुरक्षित बॅट त्याने ग्राउंडिंग केली होती सुनीलला। इथे हानी टलते ढवळेपाडा संघासाठी धावसंख्या स्थगित 7 या आकड्यावरती। इथे चेंज ऑफ पेस 12 मधून 4 ओघाने चीत या ठिकाणी नक्कीच केलं आपण बघू शकाल। तर यावेळेला या गोलंदाजाने फलंदाज हर्षदला इथे खोलटापाचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं वेगवान चेंडू होता। लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। लास्ट बॉल टू गो ऑन स्ट्राइक गोलंदाज जितेश शिंदे पाहायला मिळतोय। इथे कान मंत्र देत असताना शिंदे आपल्याला पाहायला मिळतात। लिटिल मास्टर धारोळ, लिटिल स्टार धारोळ हा संघ या ठिकाणी खेळतोय। चेंज ऑफ पेस लेंथ लवकर पिकअप केली, एलिव्हेशन कुठपर्यंत मिळालंय इथे व्यासपीठाच्या समोर येऊन सीमा रेषेच्या बाहेर सरळ चेंडू लँड होतोय षटकार। तर उद्याच्या दिवसामध्ये शेवटचा पूल असेल या स्पर्धेमधला। उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपले नशीब आजमावतील। बरोबर 9 वाजता या ठिकाणी पहिले मॅच सुरू होईल। भुज विपक्ष मानकिवली समाधान यांची टीम असेल, तर दुसरी मॅच असेल जुवेली महेंद्र विपक्ष चिखलोली, तिसरी मॅच असेल इनगाव विपक्ष डोणेवाडी आणि चौथी मॅच असेल क्रिशा 11 विपक्ष म्हात्रेपाडा। या 8 संघांचा पूल असेल भुज विपक्ष मानकिवली, जुवेली वर्सेस चिखलोली, इनगाव वर्सेस डोणेवाडी, क्रिशा 11 वर्सेस म्हात्रेपाडा। तर बरोबर 9 वाजता सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग करायची पहिली मॅच यांची आहे आपण बघतोय। आणि आपल्या संघाला पेनाल्टी या ठिकाणी देण्यात येईल। उद्या शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा 4 दिवसीय स्पर्धा आणि अगोदरच्या 2 दिवसामध्ये कासगाव संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय। इथून जो संघ मात्र जिंकेल तो सेकंड सेमी फायनल मध्ये या स्पर्धेच्या प्रवेश करेल। ढवळेपाडा विपक्ष आपण बघतोय लिटिल स्टार धारोळ
अशी थर्ड क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरीची लढत सुरू आहे. इथे हा चेंडू राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करून गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप अंपायर्स कॉल, इट इज अ वाईड. धावसंख्या पुढे जात असताना 40 रन 14 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. हे दुसरं षटक सुरू आहे अजय शेंडेचं ऑन अ ट्रॅक. अजय राऊंड द विकेटने हा फुलरचा चेंडू ओव्हर टू बॉलर रेड. चेंडू चाललाय. शतक्षक आहेत अनिल खूप वेगाने त्यात लॉंग ऑफ वरून सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून इथे धाव फलक पुढे जात असताना 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. आपण बघतोय फलंदाज सुनील केमने आणि त्याचबरोबर हर्षद केमने ही जोडी मैदानावरती आहे ऍज द ओपनर. आतापर्यंत 15 धावेची पार्टनरशिप केली आहे. चेंडू तब्बल या 15 धावेसाठी घेतले ते म्हणजेच 7. आपण बघू शकाल इथे 30 असं रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर धावसंख्या 15 आहे. क्षेत्ररक्षण युवराज शॉर्ट मॅन फर्स्ट लिप आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हर आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आहे. हा चेंडू चेंज ऑफ पेस स्विंग अँड मिस. यावेळेला आउट स्विंग पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना राऊंड विकेट गोलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतोय म्हणजे अँगल क्रिएट होतोय. टप्पा पडल्यानंतर नॅचरल चेंडू बाहेर निघत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे तसाच प्रकारचं चित्र या फलंदाजाला बीट करतोय गोलंदाज अजय शिंदे. हा चेंडू देखील लाऊड अपेल लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकायला आला. आउटसाइड एज एसटी रक्षक चुकी करणार नाही. झेल स्वीकारत असताना पहिला ब्रेक थ्रू 15 धावसंख्येवरती गोलंदाज अजय शेंडेने दिलाय. इनाक नंबर फर्स्ट डाऊन हर्षद केमनेची केली संपुष्टात. संगीत धावसंख्या थापलका भरती पाहायला मिळतीये 15 धावा. नक्कीच टार्गेट आहे 56. 56 धावसंख्येचं लक्ष आहे. अजूनही गरज आहे 41 ची. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 15. 41 रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. इथे पहिला ब्रेक थ्रू आपल्या ढवलेपाडा संघाला हर्षद केमने बाद झाल्यानंतर नाट नंबर 3 सचिन केमने येत आहेत. डावखुराचा एक वेगवान गोलंदाज इथे आपण बघू शकाल अष्टपैलू आहेत. ढवळेपाडा संघाची 3ऱ्या क्रमांकावरती संघनायकाने पाचारण केले. कशा प्रकारची फलंदाजी असेल कारण या 2 खेळण्यामध्ये 2 संघाचा डाव सावरायचा आहे. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच चेंडू होता लेफ्ट ऑफ द सरळ बॅटने लॉंग ऑन झोन क्लिअर करत असताना बुलंदी पॉवरफुल हिट. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार. इथे हा षटकार पहिला चेंडू फेस करत असताना बॅटचा फ्लो सर्व काही सांगून जातोय. इथे फलंदाज सचिन केवनेच्या मी किती फॉर्मात आहे फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि ढवळेपाडा संघाचं नाव खऱ्या अर्थानं या अष्टपैलू खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वरती विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अजय शिंदे. अजून एक फुलर लेनचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग ऑनला हवाई मार्गाने इथे क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक होते अनिल फक्त बनून राहतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथे लागोपाठचे 2 षटकार आणि धावसंख्या पुढे जात असताना 27 रन 27 धावा. अजून एक फुलवलेंचा चेंडू सरळ बॅटने पारला चूक आहे. तिथे चुकी केली क्षेत्ररक्षक अनिल होते. झेल सोडला जातोय. झेल कोणाचा तर आपण बघतोय फलंदाज सचिन केवनेचा ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. त्याच फलंदाजाला इथे आपण बघू शकाल तर जीवनदान खूप महागड पडतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला खूप मोठे मोठे विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. इथे सचिन केवनेचा झेल सोडलाय. 12 धावा व्यक्ती इथे लगावल्यात. 3 चेंडू घेत असताना 13 धावा इथे पाहायला मिळतात. झेल सोडल्यानंतरची 1 धाव. एकंदर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या धावफलकावरती 28. अजून गरज आहे. येणारे चेंडू आहेत 12. आपण बघू शकाल तर 28 धावेची गरज. 14.00 आहे. 12 चेंडू आणि गरज आहे
28 धावसंख्येशी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधूर संगीत. DJ Bravo. दिसा अष्टपैलू ध्वन ब्रावोने लिहिलेलं संगीत आहे आणि गायलेलं देखील त्यानेच आहे. जेव्हा वेस्ट इंडिजने तो वर्ल्ड कप जिंकला होता T20चा तेव्हा हे लिहिलेलं गीत आहे ध्वन ब्रावोच्या माध्यमातून. इथे देखील चॅम्पियन कोणता संघ असेल? VCC चषक 2019. तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर आहे. थर्ड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. ढवळेपाडा चेअरमन ढवळेपाडा विपक्ष लिटिल स्टार धारोड या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान येथे सामन्याचं चित्र. मॅच येऊन टोपले. येणारे 12 चेंडू 28 धावा. आस्किंग रन रेट 14.00 सचिन केवणे आणि त्याचबरोबर सुनील केवणे आपल्याला पाहायला मिळतं. मैदानावरती आहे. हे तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय योगेश अगिवले सज्ज होतोय या षटकामध्ये. इथून मॅचला टर्न केली जाईल का? इथून जर चांगलं षटक हाताळलं तर धावांचं अंतर जास्त राहू शकेल ढवळेपाडा संघासमोर. आणि या षटकामध्ये ढवळेपाडा संघाच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली तर धावांचं अंतर शेवटच्या षटकामध्ये कमी राहील. सचिन केवणे ऑन स्ट्राईक. डावखुराचा एक विध्वंसक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमध्ये 2 मॅग्निफिसंट फटके आपण बघितले. तो फलंदाज टाकिंगला राऊंड द विकेटने योगेश. हा पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मिड विकेट झोन क्लिअर करत असताना इट आउट ऑफ द पार्क. बिगेट सिक्सर. पाहिजे तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. इथे मॅच जिंकून दाखवेल का? सचिन माराथॉन इनिंग खेळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत. 2 षटकार. तिसऱ्या चेंडूवरती झेल सोडला अनिल आणि तो झेल इथे कितपत महागा ठरेल इथे आपण बघू शकाल. इरादे स्पष्ट केले सचिन केवनेनं. राऊंड द विकेट योगेश. इथे आपण बघू शकाल स्विंग अँड मिस बाहेर निघत असताना राऊंड द विकेटने गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करतोय. आणि इथे नॅचरल या उजव्या हाताच्या गोलंदाजाचा ऑफ ब्रेक आणि तो मात्र याला डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी आउट स्विंगच्या माध्यमातून इथे आपण बघू शकाल बाहेर निघत असताना चेंडू इथे बीट होतोय सचिन. चेंडू शिल्लक आहेत आपण बघू शकाल 10 आणि गरज आहे 22 धावांची. शपल झाला इथे देखील आपण बघू शकाल थोडीशी बॅकलिक शपल होऊन आणि यावेळेला बीट होत असताना पहिला षटकार. तदनंतर गोलंदाजांनी केलेलं कमबॅक. यावेळेला लागोपाठचे 2 चेंडू आपण बघू शकाल. निर्धाव हाताळतोय इथे. निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर प्रेशर आहे फलंदाजावरती. षटकार लगावला तर प्रेशर यावेळेला क्रिएट होतोय गोलंदाजावरती. 9 चेंडू 22 धावा. इथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. शटरमॅन आहे. गली पॉइंट षटकावर आहे. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आहे. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघताय. जणू काही एक जाळं या ठिकाणी बनवलं आहे गोलंदाज योगेश अगिवलेने. इथे मात्र फलंदाज टाकिंगला कशा प्रकारे फलंदाजी करेल. शपल झाला. पुलचा हा फटका समोर क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेटला तिथे बीट करून हवाई मार्गाने यावेळेला आपण बघू शकाल फलंदाज सचिन केवनेच्या बॅट मधून निघालेला अजून एक मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. फॉर नाव इथे मात्र आग उगणारी बॅटिंग चालू आहे. 56 धावसंख्येचं लक्ष असताना संघाचा डाव इथे धोक्यात होता तेव्हा तिसऱ्या क्रमांकावरती आला सचिन केवने. आतापर्यंत 4 षटकार 8 चेंडू 16 धाव्याचं समीकरण.
अजून एक आपण बघू शकाल थांबला आणि तदनंतर चेंडूवरची नजर इतकी तीक्ष्ण होती, बॅटवर मिडलिंग करत असताना अक्षरशः ऑन साइडला फेकून देतोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. 7 चेंडू 10 धावा. लिटिल स्टार धारोळ संघाचं या षटकामध्ये आपण बघू शकाल तब्बल गुणसंख्या सांगतात 5 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले, 2 चेंडू नक्कीच निर्धाव आहेत. इथे 7 चेंडू 10 धावेचं समीकरण आहे. या फलंदाजाला रोखणं इथे कठीण होते. योगेश अगिवलेला इथे अजून एक षटकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडू मात्र स्टँडच्या वरतून जातोय. इथे हे षटकाची सांगता होती 18 धावा खर्च केल्या. 3 षटकार नक्कीच या षटकामध्ये आपण बघितले आणि 3 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर इथे आपण बघू शकाल समीकरण येऊन ठेपलंय. ते म्हणजेच जवनमान ढवळेपाडा संघासमोर येणारे 6 चेंडू 10 धावेचं समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कठीण काळात नेहमीच स्वतःवर कधी नाराज होऊ नका, कारण देव असा एक डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमीच बेस्ट ऍक्टरला देतो. इथे बेस्ट ऍक्टर तर नक्कीच बनलाय यावेळेला सचिन केवने, परंतु इथून ते अवॉर्ड स्वीकारेल का की इथून मात्र धारोळ संघाचा गोलंदाज त्याच्यावरती आवी होऊन ही मॅच मात्र टर्न करून लिटिल स्टार धारोळ संघाला मात्र थेट सेकंड सेमी फायनलचे दरवाजे ठोठावून देईल. ही चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. लिटिल स्टार धारोळ विपक्ष जवनमान ढवळेपाडा या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय सुनील केमने आहे, तर निर्णायक षटक हाताळण्यासाठी यावेळेला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय सुनील शेंडे. सुनील टू सुनील असं कॉम्बिनेशन आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठंच पहा, कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते. इथे मात्र कोणता संघ मेहनत करून ही काळ आणि ही वेळ बदलवेल. सुनील ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्क वरती देखील सुनील शेंडे. डबलच असं कॉन्टेस्ट आपल्या मैदानावरती. 6 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅटने पुलचा फटका व्यासपीठाच्या समोर खूप वेगाने येतो. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, गुड एफर्ट, परंतु त्याच्या हाताला चाटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हाताळल्यानंतरचा हा चौकार. 5 चेंडू 6 धावेचं समीकरण आहे. सुनील शेंडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू पुलचा फटका. मॅच इथे फिनिश होते. हा षटकार येतोय. पुलचा फटका ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल होत असताना आणि इथे मात्र सक्सेसफुल देखील झालेत. ढवळेपाडा संघ सरळ थेट दिमागामध्ये प्रवेश केलाय या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य